5 श्री गणेशाय नम भवकानन वैश्वानरा अज्ञानत्मच्छेदका भास्करा पूर्णसाक्षी परात्परा भक्ता खरा सदै तू गंगाजळ जैसे निर्मळ तैसे तुझे मन कोमल तुझसी स्तवितान प्रेमळ सत्वर त्याते पावासी विशेष गंगाजळाहून आपुले असे महिमान पाप ताप आणि दैन्य तुमच्या स्मरणे निवारती स्वामीचरित्र कराया श्रवण श्रोते बैसले सावधान प्रसंगांहुनी प्रसंग पूर्ण रसभरीत पुढे पुढे ज्यांचे सबळ पूर्वपुण्य तया झाले स्वामी दर्शन ऐसे चोळप्पा आदी करून भाग्यवंत सेवेकरी अक्कलकोट नगरात एक तपारपर्यंत स्वामीराज वास करीत भक्त बहुत चाहले वार्ता पसरली चहूकडे कोणासी पडता साकडे धाव घेती स्वामींकडे राजेरजवाडे थोर थोर म्हणती भोसलयांचे भाग्यपरम स्वामी रत्न लाभले उत्तम नृपतीही भक्त निसीम स्वामीचरणी चित्त त्यांचे तेव्ही किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपुल्या नगराप्रती आणू म्हणती तयांसी बडोद्या माझी त्या अवसरी मल्हारराव राज्याधिकारी एकदा तयांचे अंतरी विचार ऐसा पातला अक्कलकोटाहुनी स्वामींसी आणावे आपुल्या नगरासी मग कोणे एके दिवशी विचार ऐसा पातला दिवाण आणि सरदार मानकरी तैसे थोर थोर बैसले असता समग्र बोले नृपवर तयांप्रती कोणी जाऊनी अक्कलकोटासी येथे आणील स्वामींसी तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत त्याचा राखू सन्मान लागेल तितुके देऊ धन ही वटपुरी वैकुंठ भवन वसता स्वामी होईल कार्य जाणूनी कठीण कोणी न बोलती वचन कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलता झाला उत्तर नृपा लागी परियेसा आपुली जरी इच्छा ऐसी स्वामीन ते आणावे वटपुरीसी तरी मी जाईन तयांसी निश्चय मानसी असो द्या ऐसे ऐकोनी उत्तर संतोष लातो नृपवर तैसी सभाही समग्र हर्षित जाहली संजीवनी विद्या साधण्याकरिता शुक्राजवळी कच जाता दैवी सन्मानिला होता बहुत आनंदे करोनी नृपतीसह सकळ जने त्यापरी तात्यांसी सन्माने गौरवोनी मधुर वचने यशस्वी म्हणती तया बहुत धन देत नृपती सेवक दिदले सांगाती जावया अक्कलकोटाप्रती आज्ञा दिदली तात्याती तात्यासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले नगर पाहुनी संतोषले जे केवळ वैकुंठ पाहुनी स्वामींची दिव्यमूर्ती आनंदित झाले चित्ती तेथील जनांची पाहुनी भक्ती धन्य म्हणती तयाते अक्कलकोटीचे नृपती स्वामीचरणी त्यांची भक्ती राजघराण्यातील युवती त्याही करीती स्वामीसेवा आणि सर्व नागरिक तेही झाले स्वामीसेवक त्यांत वरिष्ठ चोळप्पादिक सेवेकरी निक्समनचं सिम ऐसे पाहुनी तात्यांसी विचार पडला मानसी या नगरातुनी स्वामींसी कैसे नेऊ आपण अक्कलकोटीचे सकल जन स्वामी भक्त झाले पूर्ण स्वामींचेही मन रमोन गेले ऐसे ह्या ठाया प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्ने कार्य होय सत्वर लढवोनी युक्ती थोर कार्य आपण साधावे ऐसा मनी विचार करोनी कार्य आरंभिले तात्यांनी संतुष्ट रहावे सेवकजनी ऐसे सदा करिताती करोनी नाना पक्वान्ने करीती ब्राह्मण भोजने दिधली बहुसाल दाने याचक धने तृप्त केले स्वामीच्या पूजेप्रती नाना द्रव्ये समर्पिती जेणे सेवेकरी संतुष्ट होती ऐसे करीती सर्वदा प्रसन्न व्हावे भक्तवत्सले कार्य साधावे आपुले म्हणोनी नाना उपाय केले द्रव्य वेचिले तात्यांनी ऐशियाने काही न झाले केले तितुके व्यर्थ गेले तात्या मनी खिन्न झाले विचार पडला तयांसी मग लढविली एक युक्ती एकांती गाठूनी चोळप्पाप्रती त्याज लागी विनंती करीती बुद्धिवाद सांगती त्या जरी तुम्ही समर्थांसी घेऊन याल बडोद्यासी मग मल्हारराव इनाम देतील तुम्हाते मान राहील दरबारी आणि देतील जहागिरी ऐसे नाना प्रकारी चोळप्पाते वेण सर्वे वश चोळप्पासी लागली आशा तयाच्या अंतरी भरवसा जहागिरीचा बहुसाल मग कोणे एके दिवशी करीत असता स्वामीसेवेसी यतिराज तया समयासी आनंद वृत्ती बैसले चोळप्पाने कर जोडोनी विनंती केली मधुर वचनी कृपाळू होऊनी समर्थानी बडोद्याप्रती चलावे तेणे माझे कल्याण मिळेल मला बहुत धन आपुलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल ऐसे ऐकून या वचन समर्थानी हास्य करून उत्तर चोळप्पा लागोन काय दिले सत्वर राव मल्हार नृपती
त्याच्या अंतरी नाही भक्ती. मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणोनी चलावे. पुढले अध्यायी सुंदर कथा. पावन होय श्रोता वक्ता. श्री स्वामीराज वदविता. निमित्त विष्णुदास असे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत. सदा प्रेमळ भाविक भक्त. पंचमोध्याय गोढा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु.